आजच्या या पवित्र कथेला सुरुवात. तर श्रोते हो, आपण वळूया आपल्या कथेला. महाराष्ट्राच्या या पावन भूमीला संतांची एक खूप मोठी आणि महान परंपरा लाभली आहे. गोदावरी नदीच्या अत्यंत नयनरम्य तीरावर वसलेले गंगाखेड नावाचे एक छोटेसे पण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गाव होते. या गावात दामा आणि त्याची पत्नी करुण नावाचे एक दाम्पत्य राहत होते. हे दाम्पत्य अत्यंत गरीब होते. त्यांच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होते. रोज मजुरी करावी तेव्हा कुठे संध्याकाळी त्यांच्या घरात चूल पेटायची. पण जरी त्यांच्याकडे भौतिक संपत्ती नसली तरी त्यांच्या हृदयात विठ्ठलाच्या भक्तीची अफाट आणि कधीही न संपणारी संपत्ती होती. हे दोघे पती पत्नी अत्यंत सात्विक, दयाळू आणि परमेश्वरावर अढळ श्रद्धा असणारे होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि विठ्ठलाच्या आराधनेनंतर या दामा आणि करुण यांच्या पोटी एका अतिशय सुंदर आणि तेजपुंज कन्येचा जन्म झाला. ती मुलगी जन्माला आल्यावर संपूर्ण घर जणू एका दैवी प्रकाशाने उजळून निघाले होते. त्यांनी अतिशय प्रेमाने तिचे नाव ठेवले जना. आपली ही छोटी जना जसजशी मोठी होऊ लागली तसतसे तिचे एक वेगळेच रूप आईवडिलांना दिसू लागले. जनाबाई लहानपणापासूनच अत्यंत शांत, समजूतदार आणि विरक्त वृत्तीची होती. गावातील इतर लहान मुले जेव्हा धुळीत खेळण्यात मग्न असायची, गोंधळ घालायची, तेव्हा ही छोटी जना मात्र एका कोपऱ्यात डोळे मिटून ध्यानस्थ बसून आपल्या बोबड्या बोलांनी विठ्ठल विठ्ठल चा जप करत असायची. तिला ना कसल्या खेळण्याची आवड होती ना चांगल्या कपड्यांची. घरात खायला पुरेसे अन्न नसले तरी तिने कधी अन्नासाठी हट्ट केला नाही. तिला जर कसला ध्यास असेल तर तो फक्त एकाच गोष्टीचा, आणि तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग. दामा आणि करुण हे दोघेही पक्के वारकरी होते. ते दरवर्षी न चुकता आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करत असत. ऊन असो, पाऊस असो वा थंडी, त्यांची वारी कधीच चुकत नसे. एकदा आषाढी एकादशीची वेळ जवळ आली. संपूर्ण गंगाखेड गावात उत्साहाचे वातावरण होते. गावातून वारकऱ्यांची मोठी दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघणार होती. टाळ मृदंगाचा गजर सुरू झाला होता. वारकऱ्यांच्या गळ्यातील तुळशीच्या माळा, हातात घेतलेल्या भगव्या पताका आणि मुखातून चाललेला ज्ञानोबा तुकारामचा अखंड जयघोष यामुळे संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. या भक्तिमय वातावरणात छोट्या जनालाही राहवले नाही. तिने आपल्या वडिलांचा हात पकडला आणि हट्ट धरला की बाबा, मलाही या दिंडीत जायचे आहे, मलाही पंढरपूरला यायचे आहे. तुम्ही नेहमी त्या सावळ्या विठ्ठलाच्या गोष्टी सांगता, तो विठ्ठल मला प्रत्यक्ष पाहायचा आहे. त्याच्या सावल्या आणि गोजिऱ्या रूपाचे मला दर्शन घ्यायचे आहे. मलाही तुमच्यासोबत पंढरीला घेऊन चला ना बाबा. तिचे ते निरागस बोल ऐकून दामाचे हृदय गहिवरून आले. सुरुवातीला दामाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. अगं पोरी, पंढरपूरचा रस्ता खूप लांबचा आहे. वाटेत ऊन, पाऊस, दगडधोंडे आहेत. तुझे हे छोटेसे पाय थकून जातील. तू कशी चालणार एवढी दूर? पण जनाबाईने ऐकले नाही. तिची विठ्ठलाला भेटण्याची ओढ एवढी तीव्र होती की शेवटी दामाला आपल्या लाडक्या लेकीचा हट्ट पुरवण्याचे ठरवावेच लागले. त्यांनी जनाला सोबत घेतले आणि ते वारकऱ्यांच्या दिंडीत सामील होऊन पंढरपूरच्या दिशेने चालू लागले. तो पायी प्रवास अजिबात सोपा नव्हता. कित्येक कोस चालत जायचे होते. कडक ऊन अंगाची लाही लाही करत होते, तर कधी अचानक येणारा पाऊस पूर्ण भिजवून टाकत होता. पायात साधे वाहनही नव्हते. पण नवल म्हणजे जनाचे छोटे पाय अजिबात थकत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा नव्हता. होती ती फक्त एक असीम शांतता आणि आनंद. चालताना तिच्या मुखातून विठ्ठलाचे नाव एक सेकंदही थांबत नव्हते. जणू काही तो विठ्ठलच तिला बोट धरून चालवत होता. अखेर अनेक दिवसांच्या खडतर प्रवासानंतर ती भाग्यवान सकाळ उजाडली जेव्हा ते पंढरपूरच्या वेशीवर पोहोचले. दुरूनच विठ्ठल मंदिराचा तो सोनेरी सुवर्ण कळस जनाला दिसला. तो कळस पाहताच जनाच्या अंगात जणू वीज संचारली. ती भान हरपून आनंदाने नाचू लागली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आला माझा विठू आला, माझी पंढरी आली, असे म्हणत ती वेड्यासारखी धावू लागली. पवित्र चंद्रभागेच्या तीरावर आल्यावर जनाने नदीच्या संथ वाहणाऱ्या पात्रात आपले पाऊल ठेवले. त्या चंद्रभागेच्या पवित्र आणि थंड पाण्याचा स्पर्श होताच तिला असे वाटले जणू साक्षात विठ्ठलानेच तिला आपल्या कुशीत घेतले आहे, तिला प्रेमाने मिठी मारली आहे. चंद्रभागेत पवित्र स्नान करून कपडे बदलून ते सर्वजण अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाद्वाराकडे गेले. मंदिरात भक्तांची अलोट गर्दी होती. नामाचा गजर चालू होता. धक्काबुक्की सहन करत दामा, करुण आणि छोटी जना गाभाऱ्यात पोहोचले. आणि तिथे पोहोचताच जनाच्या आयुष्यातील तो अविस्मरणीय क्षण आला. गाभाऱ्यात एका विटेवर समचरण उभा असलेला
काळ्या पाषाणाचा पण करोडो सूर्यांचे तेज असलेला तो सावळा परब्रह्म जनाला दिसला. डोक्यावर सुंदर मुकुट, गळ्यात वैजयंती माळ आणि तुळशीचे हार, कमरेला पितांबर, कानात मकर कुंडले आणि कमरेवर हात ठेवून भक्तांसाठी युगानुयुगे उभा असलेला तो राजस सुकुमार पांडुरंग पाहून जनाबाईचे भानच हरपले. ती जणू मूर्तिमंत तिथंच खिळून राहिली. तिची पापणीही लवेना. ती एकटक त्या सावळ्या मूर्तीकडे पाहत राहिली आणि तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर अनेक जन्मांच्या ताटातुटीनंतर आपल्या खऱ्या पित्याला भेटल्याच्या आनंदाचे होते. त्याच क्षणी त्या गाभाऱ्यात उभ्या असलेल्या त्या छोट्याशा मुलीने एक प्रचंड मोठा निर्णय घेतला. तिने मनोमन ठरवले की आता हेच माझे सर्वस्व आहे. हा विठ्ठलच माझा खरा पिता आहे, हीच माझी माता आहे आणि हाच माझा सखा सोयरा आहे. आता या चरणांना सोडून मला कुठेही जायचे नाही. दर्शन घेऊन दामा आणि करुंड बाहेर आले. त्यांची वारी पूर्ण झाली होती. आता त्यांना पुन्हा आपल्या संसाराकडे, आपल्या गावी गंगाखेडला परतायचे होते. पण जनाच्या मनात मात्र एक वेगळेच वादळ सुरू होते. दामा जेव्हा जनाला परतीच्या प्रवासासाठी बोलवायला गेला तेव्हा जनाने तिथेच मंदिराच्या पायरीवर बसून रडायला सुरुवात केली. जना रडत रडत आपल्या आई वडिलांना म्हणाली, आई बाबा मला माफ करा, पण मला आता तुमच्यासोबत आपल्या गावी परतायचे नाही. माझा खरा बाप तिथे त्या आतल्या गाभाऱ्यात उभा आहे. तो माझी वाट पाहत आहे. मला या पवित्र पंढरीतच राहायचे आहे. मला आता माझ्या या विठुरायाच्या चरणांची जन्मभर सेवा करायची आहे. तुम्ही मला इथेच सोडून जा. दामा आणि करुंडा यांना हा अतिशय मोठा आणि अनपेक्षित धक्का होता. आपली पोटची लेक, एवढी लहानगी पोर आपल्याला सोडून या अनोळखी शहरात कशी राहील? ते तिला अनेक प्रकारे समजावू लागले. अगं पोरी, देव सर्वांचा आहे. तो आपल्या गंगाखेडला पण येईल. तू आमच्या सोबत चल. इथे तुला कोण सांभाळेल? तू काय खाशील? पण जना आपल्या निर्णयावर ठाम होती. दगडावरची रेख जशी पुसता येत नाही तसा तिचा निश्चय अढळ होता. तिचे अश्रू थांबत नव्हते आणि ती फक्त विठ्ठल विठ्ठल असा धावा करत होती. शेवटी दामाला कळून चुकले की आता ही मुलगी आपल्या संसाराची राहिली नाही, ती आता देवाची झाली आहे. पण तिला असे उघड्यावर कसे सोडायचे? दामाने विचार केला. पंढरपूरमध्ये दामा शेट्टी नावाचे एक अत्यंत थोर आणि प्रसिद्ध विठ्ठल भक्त राहत होते. त्यांचा व्यवसाय शिंप्याचा होता. त्यांचा मुलगा म्हणजे साक्षात विठ्ठलाचा परमसखा महान संत नामदेव महाराज. दामाने जनाला सोबत घेतले आणि तो थेट संत नामदेवांच्या घरी पोहोचला. दामाने दामा शेट्टी आणि नामदेव महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि रडत रडत आपली व्यथा मांडली. महाराज, मी एक अत्यंत गरीब मजूर आहे. ही माझी लेक जना. हिला विठ्ठलाचे असे वेड लागले आहे की ती आता पंढरपूर सोडून यायला तयारच नाहीये. आम्ही खूप गरीब आहोत. आमच्या घरी तिला धड 2 वेळचे अन्नही देता येत नाही. तुम्ही संतांचे घर आहात, तुम्ही दयाळू आहात. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही हिला तुमच्या घरात आश्रय द्या. ही तुमच्या घरात कोणतीही अडचण करणार नाही. ही तुमची दासी म्हणून राहील. घरची, गोठ्यातील, अंगणातील सर्व कामे करील. पण तिला इथून हाकलून देऊ नका. तिला या पंढरीत राहू द्या. दामाचे अश्रू थांबत नव्हते. संत नामदेव महाराज हे स्वतः अत्यंत दयाळू आणि साक्षात्कारी संत होते. त्यांनी दामाचे दुःख पाहिले आणि त्या छोट्या जनाच्या डोळ्यांतील ती अफाट आणि शुद्ध भक्तीही त्यांनी ओळखली. नामदेवांनी पुढे होऊन जनाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत नामदेव महाराज दामाला म्हणाले, दामा, तू काळजी करू नकोस. आजपासून ही जना माझी दासी नाही, तर माझी लहान बहीण आहे. ही या घरची कोणी नोकर नाही, तर आजपासून ही आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे. विठ्ठलानेच तिला माझ्याकडे पाठवले आहे. हे ऐकून दामा आणि करुंड यांना थोडा दिलासा मिळाला. त्यांनी जड आणि दुःखी अंतःकरणाने आपल्या काळजाच्या तुकड्याला तिथेच संत नामदेवांच्या चरणी सोडून दिले आणि ते रडत रडत आपल्या गावी परतले. आता इथून पुढे जनाबाईचे एक नवीन आयुष्य सुरू झाले. ती संत नामदेवांच्या कुटुंबात राहू लागली. पंढरपूरचे लोक आता तिला तिच्या पूर्वीच्या नावाने नव्हे, तर नामयाची दासी जनी या नावाने ओळखू लागले. श्रोते हो, संत नामदेवांचे घर म्हणजे जणू पृथ्वीवरचे वैकुंठच होते. तिथे 24 तास भक्तीचे वातावरण असायचे. सतत टाळ मृदंगाचा गजर, संतांची ये जा, कीर्तन, भजन आणि हरिपाठ चालत असे. जनाबाईला तर आयुष्यात हेच हवे होते. तिला राहायला घराच्या पाठीमागे परसबागेत एक छोटीशी आणि साधी झोपडी देण्यात आली होती. तिचा दिनक्रम अतिशय कठीण आणि कष्टप्रद असायचा. ती पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी अंधारातच उठत असे. उठल्या उठल्या ती सर्व घर झाडून काढायची.
मोठे अंगण आणि रस्ता झाडणे, त्यानंतर पाणी शिंपडून अंगणात सुबक असा सडा रांगोळी घालणे, गोठ्यातील गाई म्हशींचे शेण काढणे, गोठा स्वच्छ करणे, सर्वांची उष्टी खरकटी भांडी घासणे, कपडे धुण्यासाठी चंद्रभागेवर जाणे, अशी सर्व प्रकारची अंग मेहनतीची कामे ती दिवसभर न थकता करत असे. पण श्रोते हो, इथेच तिचे खरे वेगळेपण होते. सर्वसामान्य माणूस एवढे कष्ट करून थकून जाईल, चिडचिड करेल, पण जनाबाईचे तसे नव्हते. ती हे सर्व काम एक ओझे म्हणून नाही, तर देवाची सेवा म्हणून करत असे. ती कोणतेही काम करताना तिचे ओठ कधीच शांत नसत. तिच्या मुखात सतत विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरीचा गजर चालू असायचा. हातातील झाडूचा प्रत्येक फटकारासोबत विठ्ठल, भांडी घासताना प्रत्येक घासासोबत विठ्ठल आणि कपडे धुताना प्रत्येक आपटीसोबत विठ्ठल. तिने आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कर्मात त्या सावळ्या विठ्ठलाला सामावून घेतले होते. जनाबाईला नामदेव महाराजांबद्दल प्रचंड आदर आणि भक्ती होती. ती नामदेवांना आपला साक्षात गुरु आणि तारणहार मानत असे. नामदेव महाराज जेव्हा जेवायला बसायचे तेव्हा त्यांचे उष्टे अन्न जे पानात उरायचे ते खाण्यात जनाबाईला जो ब्रह्मानंद मिळत असे तो जगातील कोणत्याही पंचपक्वान्नात नव्हता. तिला वाटायचे की नामदेव हे देवाचे सखे आहेत, त्यामुळे त्यांच्या उष्ट्या अन्नात साक्षात विठ्ठलाचा प्रसाद दडलेला आहे. दिवसभर काबाड कष्ट करून रात्री सर्व कामे संपल्यावर ती आपल्या त्या छोट्याशा झोपडीत जायची. तिथे जमिनीवर एका फाटक्या गोधडीवरती झोपायची. झोपताना ती छताकडे बघून विठ्ठलाशी अशा काही गप्पा मारायची जणू काही विठ्ठल तिथेच तिच्या समोर उभा आहे. ती एकटीच निरागसपणे म्हणायची, अरे विठ्ठुराया, आज तू काय खाल्ले रे? आज कीर्तनात नामदेवरायांनी किती छान अभंग गायला. तू ऐकलास ना रे सावळ्या? अरे तू तिथे मंदिरात दिवस रात्र उभ्या उभ्या थकत नाहीस का रे? तुझे ते मऊ आणि सुकुमार पाय दुखत नसतील का? कधीतरी माझ्या या झोपडीत येऊन थोडा वेळ विश्रांती घेत जाणार रे बाबा. ही तुझी दासी तुझे पाय दाबेल. असे वेड्यासारखे आणि अत्यंत प्रेमाचे संवाद ती एकटीच करत असे. तिची ही अशी निर्मळ, निरागस आणि कोणतीही अपेक्षा नसलेली भक्ती पाहून तिकडे वैकुंठात साक्षात भगवान विष्णू म्हणजेच आपला पंढरीचा पांडुरंग अस्वस्थ होऊ लागला. देवाला इतर काही गुरळ पडत नाही, पण देवाला भक्ताच्या खऱ्या प्रेमाचा आणि निस्वार्थ भक्तीचा खूप लळा असतो. जिथे शुद्ध भाव असतो तिथे देव कोणत्याही रूपात धावून जातोच. एक दिवस कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. पहाटेची वेळ होती. आकाशात अजूनही काळोख दाटलेला होता. आज नामदेवरायांच्या घरी एक मोठा उत्सव होता. अनेक संतांची पंगत बसणार होती, त्यामुळे घरात खूप सारे दळण दळायचे होते. जनाबाई नेहमीप्रमाणे पहाटे उठली. थंडीने कुडकुडत तिने झोपडीच्या एका कोपऱ्यात ठेवलेले ते भक्कम आणि जड जाते ओढून मध्यभागी आणले. आज जनाबाईला खूप थकवा आला होता. काल दिवसभर काम केल्यामुळे शरीर साथ देत नव्हते. हातांमध्ये जोर उरला नव्हता आणि डोळ्यांवर झोप पेंगुळली होती. पण काम तर करणे भाग होते. तिने देवाला मनोमन नमस्कार केला, जात्याची खूण हातात पकडली आणि ती जड जाते गोल फिरवू लागली. तोंडातून नेहमीप्रमाणे विठ्ठल विठ्ठल असा जप सुरू होता. अचानक एका क्षणी तिच्या त्या अंधाऱ्या झोपडीत एक अत्यंत दिव्य तेजस्वी प्रकाश पसरला. जणू हजारो सूर्य एकदम उगवले आहेत असा तो प्रकाश होता, पण त्यात उबदार शांतता होती. झोपडीत कस्तुरीचा आणि चंदनाचा एक अतिशय मधुर सुगंध दरवळू लागला. जनाबाईने दचकून आपले डोळे उघडले आणि वर पाहिले आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या श्वासाची गतीच थांबली. तिच्या समोर साक्षात तो सावळा परब्रह्म, तो पंढरीनाथ, जिच्यासाठी तिने आपले सर्वस्व, आपले आई वडील सोडले होते, तोच पांडुरंग कमरेवर हात ठेवून आणि गालातल्या गालात अत्यंत गोड हसत उभा होता. त्याच्या अंगावरील दागिन्यांच्या तेजाने झोपडी उजळून गेली होती. जनाबाईच्या डोळ्यांवर तिचा क्षणभर विश्वासच बसेना. ही स्वप्न तर नाही ना? ती झटकन जात्यावरून उठली आणि थेट विठ्ठलाच्या पायावर कोसळली. तिने देवाचे पाय घट्ट पकडले आणि ती ढसाढसा रडू लागली. देवा, तू तू माझ्यासारख्या एका गरीब क्षुद्र दासीच्या फाटक्या झोपडीत आलास? देवा, हे खरे आहे की मला भ्रम झालाय? ती हुंदके देत विचारत होती. विठ्ठलाने अत्यंत प्रेमाने खाली वाकून तिला आपल्या हाताने उठवले. तिच्या पाठीवरून आणि डोक्यावरून मायेचा हात फिरवत देव अगदी मृदू आवाजात म्हणाला, जनेला. विठ्ठलाने जात्याची ती खूण आपल्या हातात पकडली आणि जोराने जाते फिरवत दळण दळू लागला. एकीकडून जनाबाई धान्याची मूठ जात्यात टाकत होती आणि देव जाते फिरवत होता. विठ्ठल जात्यावर दळतोय आणि जनाबाई त्याच्या सावळ्या सुंदर मुखाकडे एकटक पाहत प्रेमाने ओव्या गात आहे
असा तो जगाच्या पाठीवरील सर्वात अभूतपूर्व आणि अद्भुत प्रसंग होता. माझ्या विठूचा दरबार, तिथे नाही रे भेदभाव, दासी जनीच्या झोपडीत माझा देव झाला राव, जाते फिरवी माझा सखा, घाम आला त्याच्या मुखा. अशा सुंदर आणि उत्स्फूर्त ओव्या जनी गात होती आणि देव अत्यंत आनंदात हसत हसत दळण दळत होता. दळताना देवाच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले होते. जनाबाईने अत्यंत मायेने आपल्या फाटक्या पदराने देवाचा तो घाम पुसला. देवाला त्यावेळी जो आनंद मिळत होता तो त्याला वैकुंठातही कधी मिळाला नव्हता. त्या दिवसापासून श्रोते हो, पंढरपुरात एक नवाच आणि गुप्त नित्यक्रम सुरू झाला. रोज पहाटे जनाबाई उठली की तिच्या आधी विठ्ठल तिच्या झोपडीत हजर असायचा. दोघे मिळून जात्यावर दळण दळायचे. देव फक्त दळणच दळत नव्हता, तर तो जनाबाईला घरातील इतर सर्व कष्टाच्या कामातही मदत करू लागला होता. ज्या देवाची सेवा करण्यासाठी मोठे मोठे ऋषी मुनी वर्षानुवर्षे तपश्चर्या करतात, तोच देव अंगणात जनाबाई झाडायला लागली की टोपली घेऊन कचरा गोळा करायला यायचा. जनाबाई पाणी आणायला गेली की देव स्वतः तिच्या हातातील जड घागर उचलून तिच्या पाठीमागे चालायचा. जगाचा पोशिंदा, विश्वाचा निर्माता आता एका दासीचा सेवक झाला होता. भक्तीची ताकद किती अफाट असू शकते याचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. एकदा असाच एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग घडला. जनाबाई चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटात नामदेव महाराजांच्या घरातील कपड्यांचा मोठा ढिगारा धुण्यासाठी घेऊन गेली होती. खूप सारे कपडे होते आणि दुपारचे कडक ऊन डोक्यावर आले होते. जनाबाई घामाने डबडबून गेली होती आणि ती दगडावर कपडे आपटत धुत होती. तेवढ्यात तिथे पांढरा पंचा नेसलेला एक सावळा तरुण आला. तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला विठ्ठलच होता. तो थेट जनाबाई जवळ गेला आणि म्हणाला, जने, अगं किती हे कपडे, तू एकटी किती धुणार, दे इकडे, तू बाजूला बस, मी धुतो तुला. असे म्हणून विठ्ठलाने तिच्या हातातील कपडे आपल्या हातात घेतले आणि तो स्वतः नदीच्या पाण्यात उभा राहून दगडावर कपडे आपटू लागला. जनाबाई तिथेच वाळवंटात बसून डोळे विस्फारून देवाला पाहतच राहिली. तिने विचारले, देवा, तू का रे असा वेडा आहेस? तू तर राजाधिराज आहेस. सोन्याच्या सिंहासनावर बसणारा तू, मग माझ्यासारख्या एका दासीचे हे उष्टे मळके कपडे धुताना तुला लाज नाही वाटत? लोक पाहतील तर काय म्हणतील? त्यावर देव कपडे धुणे थांबवून जनाबाईकडे वळला आणि अत्यंत गोड हसून म्हणाला, जने, ज्या भक्ताने माझा नामजप करून स्वतःच्या मनातील सर्व मळ, सर्व अहंकार कायमचा धुवून काढला आहे, त्याचे हे साधे कपडे धुण्यात कसली आलीये मला लाज? आणि तू सिंहासनाची गोष्ट करतेस? मला वैकुंठातील कोणत्याही सोन्याच्या सिंहासनापेक्षा तुझ्या भक्तीच्या या सावलीत आणि तुझ्या सहवासात 1000 पटीने जास्त सुख मिळते. हे देवाचे प्रेमळ शब्द ऐकून जनाबाईच्या डोळ्यांतून प्रेमाश्रूंचा महापूर आला. तिने धावत जाऊन देवाचे पाय धरले. जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा, कोणत्याही मुक्तीपेक्षा तिला हे देवाच्या सहवासाचे सुख खूप मोठे वाटत होते. श्रोते हो, देवाची जनाबाईवरची कृपा फक्त कामात मदत करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर देव जणू त्यांची आईच झाला होता. अनेकदा काम करून जनाच्या केसांत खूप गुंता व्हायचा. तिचे केस विस्कटलेले असायचे. अशा वेळी तो त्रिभुवनाचा मालक भगवान पांडुरंग स्वतः आपल्या हाताने जनाच्या केसांत तेल घालायचा. तिला स्वतःच्या मांडीवर झोपवून तो अत्यंत मायाने तिच्या केसांचा गुंता काढायचा, तिचे केस विंचरून द्यायचा आणि तिच्या केसांतील उवा लिखा देखील काढायचा. विचार करा श्रोते हो, जो देव ब्रह्मांडाचा भार पेलतो, तो देव एका दासीच्या केसांतील उवा काढत होता. यापेक्षा भक्तीचा मोठा विजय तो कोणता असू शकतो? जनाबाई अडाणी होती. तिला लिहिता वाचता येत नव्हते, पण देवाच्या सततच्या सहवासामुळे आणि भक्तीच्या रंगात रंगल्यामुळे तिच्या मुखातून उत्स्फूर्तपणे अभंग आणि ओव्या बाहेर पडू लागल्या. तिच्या तोंडातून निघणारे शब्द म्हणजे साक्षात वेदांचे सार असायचे, पण तिला ते लिहून ठेवता येत नव्हते. तेव्हा तुम्हाला माहित आहे का काय झाले? तो साक्षात रुक्मिणीचा पती देव विठ्ठल स्वतः हातात बोरू आणि शई घेऊन बसला. जनाबाई मुखाने अभंग गायची आणि देव स्वतः एका लेखकासारखे स्क्राईब तिचे अभंग ताडपत्रावर लिहून घ्यायचा. पण श्रोते हो, जगाचा एक नियम आहे. जगात जेव्हा जेव्हा खऱ्या आणि शुद्ध भक्तीचा उदय होतो, तेव्हा तेव्हा समाजातील काही दुष्ट प्रवृत्ती, काही विघ्नसंतोषी लोक त्याची परीक्षा घेण्याचा आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतातच. जनाबाईच्या बाबतीतही हे जग शांत बसले नाही. जनाबाई आणि विठ्ठल यांच्यात जे अद्वैत नाते निर्माण झाले होते, विठ्ठल तिला मदत करायला येतो ही कुणकुण हळूहळू काही लोकांना लागू लागली होती. पण काही निंदक आणि अहंकारी लोकांना हे बघवत नव्हते.
एका सामान्य अडाणी दासीला देव कसा भेटू शकतो? हे अशक्य आहे. ही नक्कीच काहीतरी ढोंग करत आहे, असा संशय त्यांच्या मनात निर्माण झाला होता. आणि मग एक दिवस या लोकांच्या संशयाला एक निमित्त मिळाले. नामदेव महाराजांच्या घरात एक अतिशय दुर्दैवी आणि मोठी घटना घडली. नामदेवांच्या देव्हाऱ्यातील विठ्ठलाच्या मूर्तीवरील काही अत्यंत मौल्यवान आणि जुने सोन्याचे दागिने अचानक रात्रीतून चोरीला गेले. सकाळी जेव्हा हे लक्षात आले तेव्हा घरात एकच हाहाकार उडाला. सर्व घरात शोधाशोध झाली, प्रत्येक कोपरा तपासला गेला, पण ते सोन्याचे दागिने कुठेच सापडले नाहीत. गावातील काही विघ्न संतोषी आणि जनाबाईचा द्वेष करणाऱ्या लोकांनी नामदेवांच्या कानात विष कालवण्यास सुरुवात केली. ते लोक नामदेवांना म्हणाले, नामदेव महाराज, तुम्ही इतके भोळे कसे असू शकता? तुमच्या घरात आजवर एवढी वर्षे कधीही चोरी झाली नाही. ही जनी जेव्हापासून तुमच्या घरात आली आहे तेव्हापासून तिचे वागणे काहीतरी वेगळेच आणि संशयास्पद असते. ती रात्री आपल्या झोपडीत कोणाशी तरी एकटीच बोलते, हसते. नक्कीच तिचे बाहेर कोणाशी तरी सूत जुळले आहे आणि तिनेच तुमच्या घरचे ते मौल्यवान दागिने चोरले असणार, यात काहीच शंका नाही. खरे तर नामदेवांचा जनाबाईवर आणि तिच्या भक्तीवर पूर्ण विश्वास होता. त्यांना माहित होते की जना असे कधीच करणार नाही. पण गावातील लोकांचा आणि पंचांचा दबाव खूप वाढला होता. शेवटी सर्वांचे समाधान करण्यासाठी सर्वांनी मिळून जनाबाईच्या त्या लहानशा झोपडीची झडती घेण्याचे ठरवले. सर्व गावकरी, पंच आणि नामदेव महाराज स्वतः जनाबाईच्या झोपडीत शिरले. जनाबाई घाबरून एका कोपऱ्यात उभी होती. झोपडीत काहीच नव्हते, फक्त एक जुनी पेटी आणि एक फाटकी गोधडी होती. एका गावकऱ्याने ती फाटकी गोधडी झटकली आणि सर्वांना एक मोठा धक्का बसला. त्या फाटक्या गोधडीच्या खाली ते नामदेवांच्या घरातून हरवलेले सोन्याचे दागिने लखलखत होते. ते दागिने पाहताच सर्व गावकरी संतापाने लाल झाले आणि जनाबाईला अदवा तदवा शिव्या देऊ लागले. पहा पहा या भोंदू आणि लबाडदासीला. वरून भक्तीचा, साध्वीचा आवडते आणि रात्री लोकांच्या घरात चोऱ्या करते. हिने संतांच्या घराला कलंक लावला आहे. जनाबाईला तर काहीच समजत नव्हते. तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती रडत रडत सर्वांचे पाय धरून सांगत होती, नाही हो दादांनो, नाही महाराज, मी नाही घेतले हे दागिने. मला काय करायचे आहेत हे सोन्याचे तुकडे? माझ्यासाठी माझा विठ्ठलच माझे सोने आहे. माझ्या विठ्ठलाची शपथ, मी ही चोरी केली नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. पण तिचे अश्रू आणि तिची विनवणी कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जनाबाईला जाड साखळदंडात बांधण्यात आले. तिचे केस विस्कटले होते. अंगावर मारहाणीचे वळ होते. तिला ओढत ओढत गावाबाहेर सुळाकडे नेण्यात येत होते. संपूर्ण गाव हा तमाशा पाहण्यासाठी जमा झाला होता. कोणी तिच्यावर दगड फेकत होते तर कोणी शेड. पण अशा या भयंकर आणि मृत्यू समोर उभा असलेल्या क्षणीही जनाबाईच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. तिचे डोळे मात्र आकाशाकडे आणि विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाकडे लागले होते. ती मनातल्या मनात अतिशय करुण आवाजात आपल्या विठ्ठलाला हाक मारत होती. हारे विठू, हारे सावळ्या, आज तुझी जनी या जगासमोर चोर ठरली रे. या जगाने मला चोर ठरवले तरी मला त्याचे काहीच दुःख नाही, पण तू तरी माझ्या अंतःकरणाला ओळखतोस ना? तुला तर सत्य माहित आहे ना? मग तू आज का गप्पा आहेस? कुठे लपून बसला आहेस? अरे, जेव्हा मी जात्यावर दळत होते तेव्हा धावत आलास आणि आज जेव्हा माझा जीव जात आहे तेव्हा तू पाठ फिरवलीस. ये रे माझ्या धावण्याला, धावून ये रे बाबा. तिचा तो करून टाहो, ती आर्त हाक थेट आकाशाला आणि वैकुंठाला भिडत होती. जनाबाईला त्या भयंकर टोकदार सुळाजवळ आणले गेले. सुळावर चढवण्याची सर्व तयारी सुरू झाली. सर्व लोक श्वास रोखून पाहत होते. काहींच्या डोळ्यात भीती होती तर काहींच्या डोळ्यात क्रूर समाधान. वधस्तंभावर जनाबाईने आपले डोळे शांतपणे मिटले, हात जोडले आणि पूर्ण ताकदीने आकाशाकडे पाहत पुंडलीक वरदे हरी विठ्ठल अशी मोठी गर्जना केली. आणि श्रोते हो, त्याच क्षणी एक असा अद्भुत आणि अकल्पनीय चमत्कार झाला, ज्याने संपूर्ण पंढरपूर हादरून गेले. ज्या निर्जीव लाकडी सुळावर जनाबाईंना चढवले जाणार होते तो सूळ अचानक एका टवटवीत आणि सुगंधित तुळशीच्या वृंदावनात रूपांतरित झाला. तो चमत्कार पाहून पंच आणि नामदेव महाराज अवाक झाले. नामदेवांच्या डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी धावत जाऊन जनाबाईंच्या पायावर लोण घेत क्षमा मागितली. जने, मला माफ कर. तू चोर नाहीस तर तू साक्षात विठ्ठलाची लाडकी लेक आहेस. प्रत्यक्षात ती देवाचीच एक लीला होती. जनाबाईंची भक्ती जगाला सिद्ध करण्यासाठी स्वतः विठ्ठलानेच ते दागिने झोपडीत ठेवले होते. या प्रसंगानंतर जनीची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली.
पण एवढी मोठी संत होऊनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नव्हता. ती माझी समजा. सुरुवातीला सर्वांना हे वेडेपण वाटले, पण जेव्हा पंचांनी पहिली गौरी कानाला लावली तेव्हा त्यांचे डोळे विस्फारले. त्या निर्जीव गौरीतून टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर स्पष्ट ऐकू येत होता. ज्या ज्या गौरीला जनीच्या हाताचा स्पर्श झाला होता त्या प्रत्येक गौरीतून पांडुरंग बोलत होता. हे पाहून त्या भांडखोर स्त्रीनेही जनाबाईंचे पाय धरले. जनाबाईंच्या भक्तीने निर्जीव शेणालाही सजीव केले होते. त्यांनी रचलेल्या अभंगांत वेदांचे सार होते. डोईचा पदर आला खांद्यावरी असे निर्भय अभंग गात त्या विठ्ठलमय झाल्या. शेवटी चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठलाचे नाव घेत त्या या जगाचा निरोप घेऊन देवाच्या चरणी विलीन झाल्या. जनाबाईंची ही कथा आपल्याला शिकवते की देवाला मिळवण्यासाठी श्रीमंती किंवा मोठेपणाची गरज नसते. गरज असते ती फक्त निर्मळ मनाची आणि निस्वार्थ प्रेमाची. तुमची भक्ती जर सच्ची असेल तर तो विठ्ठल तुमचे दळण दळायलाही धावून येईल. चला तर मग श्रोते हो, आज आपणही त्या महान संत जनाबाईचे स्मरण करूया. आपल्या मनातील सर्व अहंकार, सर्व राग द्वेष बाजूला ठेवून त्या सावळ्या दयाळू विठ्ठलाच्या चरणी लीन होऊया. सर्वांनी मिळून एकदा मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने जयघोष करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, संत जनाबाई की जय.